पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव आपल्या सोबत आहेत। सर, जे काही दोन आरोपी आहेत त्यातला जो प्रमुख आरोपी आहे जो आहुजा आणि त्याचा जो मित्र आहे, नेमकी काय कारवाई झालेली आहे? त्यातील जो एक आरोपी आहे तो आपण दुपारी त्याला ताब्यात घेतलेला होता, त्याचा मेडिकल करून त्याला आता अटक करण्यात आलेली आहे आणि दुसरा आरोपी जो आहे त्याला आता कराड पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। माझी टीम त्या ठिकाणी आहे आणि रात्रीच्या वेळेमध्ये त्याला आपण इकडे घेऊन येऊन पुढील कायदेशीर कारवाई करणार आहोत। गौरव आहुजाला कराड पोलिसांनी ताब्यात घेतलंय का आणि आपण कधीपर्यंत साधारणतः काय त्याला कुठे नेमकं ताब्यात घेण्यात आलं? कराडमधून त्याला ताब्यात घेतल्याची मला माहिती मिळालेली आहे आणि पुढील बाबी आहेत ते टीम माझी त्या ठिकाणी गेलेली आहे, ते ताब्यात घेत आहेत त्यांना। त्याचा दुसरा जो मित्र आहे आहुजा, याला नेमकं कुठून ताब्यात घेण्यात आलेला आहे, त्याच्यावरती नेमके काय? मी गौरव आहुजाच सांगितलं। ओसवालला जो ताब्यात घेतलेला आहे त्याचा जो मित्र, त्याचा मित्र आहे तो मार्केट यार्ड परिसरामध्ये राहतो, त्याला त्याच्या घराच्या परिसरातून ताब्यात घेण्यात आलेला आहे। नेमकी काय उद्या या दोघांनाही कोर्टात हजर केलं जाईल? हो, निश्चित। सर, या सगळ्या याच्यातनं काही माहिती समोर आली की काय यांना सगळ्या गोष्टीचा पश्चाताप सुद्धा होताना दिसतोय? कारण गौरवने जो व्हिडिओ रिलीज केलाय त्याच्यामध्ये तो माफी सुद्धा मागतो। त्याच्याबाबत तपासानंतर आपल्याला बोलता येऊ शकेल। त्याच्या काही कुटुंबियांकडनं काही चौकशी झाली नाही, बाकीचे आता आरोपी आपल्याला प्राप्त झाल्यानंतर आपण चौकशी करत आहोत। तर पोलीस उपायुक्त होते, त्यांनी या सगळ्या संदर्भात माहिती दिलेली आहे। आरोपींना आज रात्रीच पुण्यात आणलं जाईल। उद्या या सगळ्या पूर्ण कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर उद्या कोर्टात देखील हजर केलं जाणार आहे। कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।